have some big news coming in from Maharashtra. Uddhav Thackeray government hints at a lockdown-like curb in Maharashtra amid COVID spike. Says only essential services will be allowed to travel during night from 8 p.m. to 7 a.m. Theatres have been shut. Now, these are the new protocols in place. Only essential services will be allowed to travel post 8 p.m. We're looking at a night curfew owing to the spike in COVID cases. At least 50,000 cases reported in just the last 24 hours, leading to the government now coming up with some strict measures. A night curfew that's been implemented now in Maharashtra. Apart from essential services, none allowed to travel outside after 8 p.m. up to 7 a.m. Only essential services will be allowed to travel. Theatres have been completely shut. Maharashtra there now coming out with some fresh curbs. The government shuts theatres amid a spike in cases. They say only essential services only will be allowed to travel post 8 p.m. all the way to 7 a.m. Night curfew in place. We're looking at a spike in COVID cases with 50,000 cases reported in just the last 24 hours. Maharashtra government now trying to implement a partial lockdown, not a complete lockdown, a partial lockdown, where they're looking at a night curfew post 8 p.m. Only essential services will be allowed to comply. और पर्सनल गाड़ी जो लोग चलाएंगे उसको जो है 50% पे जो है उनको चलाना है और रात में किसी को भी सफर करने की परवानगी नहीं मिलेगी. सर मॉलच्या बाबतीत तुम्ही म्हणलात की जर मॉल खुले ठेवायचे असतील तर टेस्टिंग करावीच लागेल. जर मॉलमध्ये पूर्ण क्षमतेने टेस्टिंग करणं अपेक्षित आहे की रँडम टेस्टिंग जशी आता सुरू आहे तशी करणं अपेक्षित आहे की मॉल पूर्णतः बंदच ठेवायचं? मॉल तर सध्या पूर्णतः बंदच राहणार आहे. मॉलमध्ये जर कोणाला दुकान उघडायचं असेल तर त्यांनी वॅक्सिनेशन घेणं कंपल्सरी आहे. जर वॅक्सिनेशन त्यांनी नाही घेतलं तर त्यांनी RT-PCR करावं लागेल. RT-PCR केल्यानंतर त्याची मुदत फक्त 15 दिवस राहणार, तरच तो दुकान उघडू शकतो. आणि आतमध्ये जे जाणारी लोक असतात त्यांनाही कंपल्सरी RT-PCR किंवा कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड जे काय आहे ते त्यांना घ्यावं लागेल. सर तुम्ही दादरला फिरलेला आहात तर गावी जात आहेत तर त्या परप्रांतीयांना तुम्ही काय आव्हान कराल? नाही, आता जिथे जिथे शूटिंग्स वगैरे आहेत त्या लोक स्वतः आपला ज्यांना शूटिंग करायची असेल ते व्यवस्था करते राहण्याकरता, आपले आर्टिस्ट किंवा आपले कर्मचाऱ्यांकरता. इंडस्ट्रीमध्ये पण तशीच SOP आपण केलेली आहे. आता आधीच्या काळामध्ये रातोरात बंद करण्यात आलं होतं म्हणून लोकांचे हाल झालेले आहे. पण आजच्या स्थितीमध्ये कुठलंही ट्रान्सपोर्टेशन आपण बंद केलेलं नाही, फक्त 50% वरती आपण आणलेलं आहे. तर त्या स्वरूपानं मला नाही वाटत की मायग्रंट वर्करला किंवा कोणाला त्रास होणार. सर आरोग्य सेवेसंदर्भात काय निर्णय घेण्यात आलेले आहेत? कुठेतरी बेड कमी आहेत आणि त्या संदर्भात आपण इतर राज्यांची काही मदत घेणार आहोत? आजच्या स्थितीमध्ये मुंबई शहरामध्ये किंवा राज्यात आजच्या स्थितीमध्ये बेडची कमतरता कुठेही नाही. पूर्ण क्षमताने आपले जेवढे जम्बो फॅसिलिटीज आपण तयार केले होते ते चालू ठेवलेले आहेत. आपले महानगरपालिकाचे, राज्य शासनाचे सर्व ठिकाणी बेड्स अवेलेबल आहेत. काही ऑक्सिजनचे बेड जर कमी झाले तर आपण ताबडतोब जम्बो फॅसिलिटीजमध्ये आपण ते पूर्ण करून घेतो आहे. आजही आपल्याकडे व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे जे ऑक्सिजनचे लागणारे बेड्स आहेत ते पण आपल्याकडे अवेलेबल. हे आपल्या हाताबाहेर जाता कामा नये म्हणून हे एवढे कठोर जे आपण आता हे गाईडलाईन्स करण्यात आले. इतर राज्यांची काही मदत घेतली जाणार का? जर का कुठे कमी पडल्यास काही इथं ज्या ठिकाणी कोरोनाचं संक्रमण कमी आहे त्या राज्यांची काही मदत घेतली जाणार आहे का? नाही, आत्ताच्या स्थितीमध्ये तर सरकार सक्षम आहे आणि सरकारला डेफिनेटली केंद्र सरकारने आणखीन आर्थिक मदत द्यावी. Guardian Minister Aslam Sheikh is saying that malls will be shut in Maharashtra now. From now, malls have to be open. The shopkeepers will have to get vaccinated, or they will have to do RT-PCR test, which will be valid for 15 days. This is for shopkeepers in malls to open their shops. लसीकरणमध्ये भरपूर सेंटर्स, भरपूर हॉस्पिटल्स आपण उघडलेले आहेत आणि कुठेही गर्दी होत नाही. प्रत्येक ठिकाणी 1000पेक्षा जास्त क्षमता आपल्याकडे आहे. But there will be a restriction on the movement of people during the night curfew, and public transport will be allowed only. मग फेरीवाले असू द्या किंवा ते गार्डन असू द्या किंवा मार्केट असू द्या की APMC मार्केट असू द्या, कुठलीही मार्केट महानगरपालिकाची असू द्या किंवा आठवड्याची मार्केट असू द्या, सगळ्यांसाठी हेच लागणार आहे. आणि कुठेही अति आवश्यकता आपण सप्लाय थांबवलेली नाही, ट्रान्सपोर्टेशन थांबवलेलं नाही, ट्रेन थांबवली नाही, पण निर्बंध जे आहे ते कडक करण्यात आले.
essential service supplies or the movement of people will not be stopped during these restrictions which have been placed. The restrictions have been made more strict, and it is not a lockdown, but whatever night curfew and other restrictions which were in place have been made stricter. बीचेस आहेत, मग जुहू चौपाटी असू द्या की गेटवे ऑफ इंडिया असू द्या, जिथे विनाकारण लोक जमत आहेत ते सगळं बंद करण्यात येणार. Public places like Gateway of India, Marine Drive, where people used to crowd up, those places will be shut. Those places will not be allowed for crowd to gather. स्थानिक प्रशासनावर आपण निर्णय सोडून देणार आहोत की त्यांना किती संख्येने ग्राहक सोडायचे किंवा बाजारपेठा पूर्ण बंद करायच्या. सर सकट आता आपण जे नियमावली बनवलेली आहे ते पूर्ण राज्यासाठी आहे. त्यामध्ये काही ठिकाणी नियमावली बनवत असताना त्याचं पालन होत नसेल किंवा व्यवस्थित होत नसेल तर स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांची पूर्णपणे त्यांना पॉवर देण्यात आले की ते त्याच्यावरती हवे ते निर्णय घेऊ शकतात. Restriction placed on the markets and limited number of people at a time will be allowed to gather at the places where people come to buy essential goods. बेड्सची संख्या मुंबई किती आहे? मुंबईचे पालकमंत्री आहात. बेड्सची संख्या आपल्याला अवेलेबल दिसते डॅशबोर्डवर, मात्र प्रत्यक्षात There was a concern about hospital beds being available, especially in a city like Mumbai, because the number of COVID cases per day are rising. आपल्याकडे आयसीयूचे बेड्स अवेलेबल आहेत, There is no shortage as of now of hospital beds in आपल्याकडे Mumbai. व्हेंटिलेटर ही The hospital beds in Mumbai आणि मुंबईमधील from what लोकांना was their जेव्हा capacity last week, चे and as of now RT-PCR there is no केल्यानंतर shortage for the रिपोर्ट hospital येतात ते पहिला beds. धावून But yes, the hospital beds will not be given to asymptomatic influence positive लावून patients, and it admit will be व्हायला only बघतात. assigned आणि by म्हणूनच the administration, महानगरपालिका by the आणि PMC. राज्य The शासनाने positive patient will not be राज्य able to सरकार get किंवा himself admitted महानगरपालिकांनी on its own. दिलेला They'll have आदेश to go through the दिल्यानंतरच त्याला PMC. ऍडमिट करावा हे निर्देश देण्यात आलेले आहे. कोविड झाल्यानंतर ऍडमिट होणं हे गरजेचं नसतं. त्याचं सॅच्युरेशन खाली जात असेल, त्याचं ऑक्सिजन लेवल खाली जात असेल, Not त्याला all दुसरं काय COVID positive सिरियस patients प्रॉब्लेम are असेल तरच त्यांनी necessary to be ऍडमिट admitted in व्हायचं hospital. असतं. नाहीतर आपोआप घरी क्वारंटाईन होऊन जे महानगरपालिकातर्फे आमचे 24 There are तास many who या can मुंबई get isolated महानगरपालिकाचे and जेवढे treat themselves at home. महानगरपालिकाचे वॉर्ड्स For that hospital beds are कॉल not सेंटर required. चालू आहे ते वारंवार त्यांच्यावरती नजर ठेवतात आणि त्यांना सजेशनही देत असतात की क्वारंटाईनच्या पिरियडमध्ये त्यांनी काय करायचं, कुठला औषध करायचा आणि जर कोणाची केसेस सिरियस होत There असेल is remote तर महानगरपालिका आणि monitoring possible शासनातर्फे on phone through video ताबडतोब conferencing ambulance with पाठवून doctors, त्यांना with BMC ऍडमिशनसाठी officials, आम्ही and people can isolate themselves, quarantine themselves at home and get treated to save the hospital beds for people who need it and who are symptomatic. Hi everyone, Preeti Chaudhary here. Hope you like this video. For latest news and analysis, like and subscribe to the India Today YouTube channel. And don't forget to press the bell icon to stay updated. Thank you for watching.